Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss about one of the important activity sheet or we can say a question paper of standard 10 subject English lower level. It is given with answers, so it will be very helpful to the students of the standard 10. So I request all the students you have to watch this video from start to end. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about the activity sheet or we can say a practice paper. Section 1, Language Study. Language study means the activities or the questions related to the grammar. Question number 1. A. Do is directed any 4 activities. अर्थात इथे आपल्याला 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील, त्यापैकी कोणतेही 4 जर बरोबर आल्या देन यू विल गेट 8 मार्क्स. तर इथे तुम्ही 6 पैकी 6 सोडवू शकता. नंबर 1. कंप्लीट द वर्ड्स बाय ॲडिंग द करेक्ट मिसिंग लेटर्स. अर्थात खालील दिलेले शब्द त्याच्यामध्ये काही एक अक्षर मिसिंग असणार आहे आणि ते मिसिंग लेटर किंवा ते अक्षर करेक्टली यूज करून तो अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे, ज्याप्रमाणे ते आपण बघू शकतो. नंबर 1 A-ARD, सेकंड 1 GRAMM-R. अशा प्रकारचे हे 4 वर्ड्स आहेत. डायरेक्टलीचे आन्सर्स बघा. जे लेटर यूज केलेलं आहे ते रेड कलरमध्ये तुम्ही ते बघू शकता. नंबर 1 AWARD, अवॉर्ड. देन सेकंड वर्डमध्ये ए यूज करून परत ग्रामर. थर्ड फिगर अँड फोर्थ वन इज ईमेल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील शब्द 2 ग्रुपमध्ये दिलेले आहेत, नंबर 1 अँड नंबर 2, आणि ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये मांडायचे आहेत. आजपर्यंत तुम्ही हे शिकलेले आहात. आपण डायरेक्टली आन्सर बघूया. नंबर 1 अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आन्सर आपण बघू शकता. K फॉर कीप, देन R फॉर रेस्ट, देन सिंग, S फॉर सिंग अँड W फॉर वर्क. सेकंड ग्रुपमध्ये U फॉर युनियन. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिले 3 अक्षर लेटर सेम आहेत म्हणून फोर्थ वन डिफरंट आहे. त्याच्यापासून फोर्थ वनमध्ये F पहिला आहे म्हणून युनिफॉर्म, देन युनियन, देन युनिक अँड युनिव्हर्सिटी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पंक्च्युएट दी फॉलोइंग, म्हणजे खालील वाक्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करणे. फर्स्ट सेंटेन्स तुम्ही बघू शकता. शी सेड अ बेगर चेंज्ड माय लाईफ. जसे की आपल्याला माहिती आहे हे जे 2 सेंटेन्स दिलेले असतील ते तुमच्या टेक्स्टबुकमधून लेसनमधून असतील. जर तुम्ही लेसन्स ते केअरफुली रीड केले असतील तर तुम्हाला पटकन कळेल की हे वाक्य कोणत्या प्रकारचे आणि ते काय विरामचिन्हांचा यूज करायचा आहे. आन्सर आपण डायरेक्टली बघूया. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने म्हणून शीचा S कॅपिटल, शी सेड कॉमा, आणि हे बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याची सुरुवात कॅपिटल लेटरनी. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. इट इज अ असर्टिव्ह किंवा सिम्पल सेंटेन्स असल्यामुळे आपण एंडिंगला फुल स्टॉप दिलेला आहे अँड इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. नेक्स्ट सेंटेन्स जर आपण बघितलं, वाय इज ही नॉट इन दी स्कूल विथ अस. आता हे ते क्वेश्चन विचारलं आहे म्हणून क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे आणि आय आस्क हे विचारलं, मी विचारले, त्याच्यामुळे हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन ॲक्टिव्हिटीज. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर एक्सप्लॉयटेशन. हा वर्ड दिलेला आहे आणि याच्यामधले लेटर्स म्हणजे अक्षर यूज करून नवीन 4 वर्ड्स तयार करायचे. एका वर्डमध्ये कमीत कमी 3 अक्षर असू शकतात, 3 पेक्षा कमी नको आहे. आता आन्सर बघा. एक्सप्लॉयटेशन हा मेन वर्ड आहे आणि याच्यामधलेच अक्षर घेऊन आपण नवीन वर्ड तयार केलेला आहे. असा वर्ड तयार करायचा की ज्याचा अर्थ असायला पाहिजे. जसे आपण इथे बघू शकतो. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट, प्लेन, पायलट, लेट अँड प्लेट, म्हणजे याच्यामधलीच लेटर्स किंवा अक्षर घेऊन आपण हे नवीन 4 वर्ड्स, 1-2 तुम्ही जास्त इथे लिहू शकता ज्याच्यामुळे एखादं चुकलं तरी ते 4 कोणतेही बरोबर असतील. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 5th वन.
राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, म्हणजे उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. इथे सेंटरला वर्ड जो दिलेला आहे टीचर आणि त्याला एक्झाम्पल सांगितलं स्मार्ट. टीचर कसा आहे, स्मार्ट आहे. या प्रकारे टीचर हा नाउन आहे आणि स्मार्ट हा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे नाउनबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणजे आता इथे जे आपण 4 वर्ड्स लिहिणार आहोत ते टीचरला डिस्क्राईब करणारे किंवा वर्णन करणारे शब्द लिहा, ते ॲडजेक्टिव्ह होतील. जसं आपण आन्सरमध्ये बघू शकता, टीचर इज ॲक्टिव्ह, टीचर इज क्लेवर, काइंड, दयाळू अँड इंटेलिजंट. या प्रकारे यू कॅन राईट ॲडजेक्टिव्ह, जे की ते एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲक्शन वर्ड्स. इथे बऱ्याच वेळा नाउन, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, ॲडजेक्टिव्ह किंवा वर्ब असतो, पण इथे ॲक्शन वर्ड्स म्हणलेला. ॲक्शन वर्ड्स म्हणजे कृती दाखवणारा शब्द आणि तो कोणता असतो, वर्ब असतो, क्रियापद असतो, बिगिनिंग विथ द लास्ट लेटर्स ऑफ द अर्लियर. म्हणजे डान्स हा ऑलरेडी ॲक्शन वर्ड आहे, म्हणजे वर्ब आहे, त्याला ॲक्शन वर्ड म्हणलेला आहे. ओके, डान्स नाचणे किंवा नृत्य करणे. आता त्याच्या शेवटच्या लेटरने ई फॉर, मग इथे आपण आन्सर बघू शकता. डान्सचा लास्ट लेटर ई आलेला आहे. ई फॉर इट, खाणे, वर्ब आहे. टी फॉर टॉक, बोलणे. के फॉर किल, मारणे, मारून टाकणे. एल फॉर लाफ, हसणे. आणि एच फॉर हिट. सो जे काही आपण लास्ट लेटरने न्यू वर्ड तयार करतो ते सुद्धा इथे ॲक्शन वर्ड आहे, म्हणजेच वर्ब आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1B 2 मार्क्ससाठी असतो. ओके, इथे तुम्हाला ऑरमध्ये दिलेलं असेल. 1 मध्ये काय विचारलं आहे बघा. ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिवन फ्रेज. अर्थात या 1 मध्ये ए मध्ये एक फ्रेज दिलेली असते. इथे तुम्हाला दिलेलं आहे कीप युअर हेड, म्हणजे कीप युअर हेड म्हणजे तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा. ओके, ते एक आपण स्वतःचं एक सेंटेन्स यूज बनवायचं आहे, त्या सेंटेन्समध्ये यूज करायचं आहे. जसे ते आपण एक आन्सर बघू शकता. यू शुड कीप युअर हेड काम इन दी एक्झामिनेशन. परीक्षा हॉलमध्ये तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा. हे जर जमलं त्याला ऑर आहे. बी, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुल. म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलेलं असेल आणि ते वाक्य तुम्हाला एक्सपांड म्हणजे वाढवायचं आहे क्लॉज ॲड करून. क्लॉज म्हणजे उपवाक्य. ओके, जसे ते आन्सर आपण बघू शकता. मलिका फाउंड अ बुक, हे वाक्य दिलेलं आहे. मलिकाला एक पुस्तक सापडले, तर आपण ते वाक्य एक्सपांड केलं क्लॉज जोडून. विच वॉज इम्पॉर्टंट फॉर हर, जे पुस्तक तिच्यासाठी महत्वाचे होते. विच वॉज इम्पॉर्टंट फॉर हर इज अ क्लॉज. नेक्स्ट, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स किंवा सफिक्स, आता हे आपल्याला आतापर्यंत प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला समजलेलं. प्रिफिक्स म्हणजे काय, सफिक्स म्हणजे काय. जो तुम्हाला वर्ड दिलेला आहे तो रेग्युलर आणि हार्ड आहे आणि याच्यापासून न्यू वर्ड बनवायचं आहे. प्रिफिक्स म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला काही अक्षर जोडून, जसं आपण बघू शकता आन्सर इथे. रेग्युलर पासून आपण इथे बनवलेलं आहे इरेग्युलर. ओके, काय जोडलं आपण, IRR इथे IR जोडलेला आहे, म्हणजे तो आहे प्रिफिक्स. आणि हार्ड शब्दापासून आपण बनवला हार्डली, LY आपण ॲड केलेला आहे, ते काय आहे सफिक्स. हे जर तुम्हाला सोडवता आलं नाही तर त्याला ऑर दिलेला आहे. तेच 2 वर्ड्स तुम्ही स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करा. पण प्रिफिक्स सफिक्स मला वाटतं तुम्हाला इझी जाईल. तरी पण जर ते शक्य झालं ना, तुम्ही हे वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. जर रेग्युलरचा यूज सेंटेन्समध्ये बनवलेला आहे. एंजल इज अ रेग्युलर स्टुडंट. एंजल ही नियमित येणारी विद्यार्थिनी आहे. नेक्स्ट सेंटेन्स हार्डचा यूज करून सेंटेन्स बनवलेला आहे. आय एम वर्किंग व्हेरी हार्ड नाव. आता सध्या मी खूप हार्ड वर्क करीत आहे. सो या प्रकारे सिंपल सेंटेन्समध्ये आपण यूज करू शकतो. Now we shall start section number 2, that is a textual passage. Okay. Question number 2A तुमच्या लेसन्स मधून इथे एक पॅसेज असणार आहे. A, read the following passage and complete the activities. खालील पॅसेज वाचा आणि त्या पॅसेजच्या रिलेटेड दिलेल्या ऍक्टिव्हिटीज किंवा कृती पूर्ण करा. ओके, आता पॅसेज आपण पुढे खाली बघणार आहोत. A1 मध्ये काय म्हटलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स ॲप्रोप्रिएट. दिलेले वाक्य पूर्ण करा.
1. A. The beggar and his granddaughter were not worried about dash dash. B. Dash dash brought the new vision of Mina's life. C. Dash dash jealous of the title life of the beggar and his granddaughter. And D. Mina considered the beggar as her dash dash. आता आपण फर्स्ट आन्सर बघूया. A. The beggar and his daughter were not worried. म्हणजे बेगर आणि त्याची जी ग्रँड डॉटर होती ती काळजीमध्ये नव्हती. कशाच्या काळजीमध्ये नव्हती? नॉट वरीड ऑफ हंगर अँड रेन. त्यांच्या भुकेबद्दल किंवा पावसाबद्दल त्यांना कोणतीही काळजी नव्हती. तर आपण राईट वर्ड कोणता यूज केला आहे? हंगर अँड रेन. हे पॅसेजमध्ये रीड केल्यानंतर तुम्हाला हे वर्ड्स समजतील की हे उत्तर म्हणून आपण हे वर्डचा यूज करू शकतो सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी. त्याचप्रकारे सेकंड सेंटेन्स बघू शकता. डॅश काय क्वेश्चन सेंटेन्स काय दिलं होतं? डॅश डॅश ब्रॉड द न्यू विजन ऑफ मीनाज लाईफ. तर आपण आन्सर केलं आहे द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर. त्या बेगरने आणि त्याच्या ग्रँड डॉटरने ब्रॉड द न्यू विजन ऑफ मीनाज लाईफ. मीनाच्या जीवनामध्ये एक नवीन दृष्टी आणली त्या बेगरने आणि ग्रँड डॉटरने, असा अर्थ होतो. सी. डॅश डॅश जेलस. कोण जेलस ऑफ द लाईफ ऑफ बेगर अँड हिज ग्रँड डॉटर. त्या बेगरला आणि ग्रँड डॉटरबद्दल कोण जेलस झालं होतं? मीना जेलस. मीना. ओके, त्याचे जे कॅरेक्टर या पॅसेजमध्ये आहे. डी. मीना कन्सिडर द बेगर ॲज हर. मीनाने त्या बेगरला काय मानलं? ॲज हर रोल मॉडेल. सो रोल मॉडेल इथे ॲन्सर आहे. ओके, जे डार्क लेटरमध्ये तुम्ही ब्लॅकमध्ये दिसता ते इथे ॲन्सर दिलेला आहे, फिलअप केलेलं ॲन्सर आहे. त्यानंतर तुम्ही इथे पॅसेज बघू शकता. पॅसेज तुम्ही केअरफुली रीड करा, मिनिंग समजून घ्या. ओके, अँड देन वी कॅन सॉल्व इट्स ॲक्टिव्हिटीज इझिली. या पॅसेजच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आपण सहजपणे सोडवू शकतो. सो दिस इज अ पॅसेज, यू हॅव टू रीड इट केअरफुली. या पॅसेजवरती A2 ॲक्टिव्हिटीज काय? प्रोव्हाइड द ॲन्सर. तुम्ही ॲन्सर सांगायचं आहे ते. आता काय कशा संबंधित एक तुम्ही डायग्राम बघू शकता, आकृती दिलेले. द सीन दॅट चेंज मीनाज लाईफ. असं कोणते दृश्य आहेत की ज्या दृश्यामुळे मीनाच्या जीवनामध्ये चेंज आलेला आहे? कमसे कम 4 सेंटेन्स इथे तुम्ही 4 ते कोणते सीन आहेत ते इथे सांगायचे आहे. त्या ॲन्सरमध्ये बघू शकता. The scene that changed Mina's life. 1. The beggar and young girl were playing on the ground. पहिला सीन कोणता होता की बेगर आणि ती यंग गर्ल त्या ग्राउंडवरती खेळत होता. सेकंड, दे वेर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेर पॅराडाईज. जणू काही ती स्वर्गामध्ये आहेत या प्रकारे ते हसत होते, टाळ्या वाजत होते, ओरडत होते आनंदाने. आणि हे सगळं दृश्यने त्या मीनाच्या जीवनामध्ये चेंज झालेलं आहे. आणखीन एक कोणतं दृश्य आपण सांगू शकतो? हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर देम. की त्यांना भूक आणि पावसाची काही काळजी वाटत नव्हती. अँड फोर्थ सीन वॉज दॅट दे वर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. ते पूर्णपणे भिजलेले होते आणि आनंदित. म्हणजे या सर्व 4 सीन्स या दृश्याने मीनाच्या जीवनामध्ये बदल घडून आलेला आहे. सो या प्रकारे आपण आन्सर इथे लिहू शकतो. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3, मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग. इथे लेफ्ट साईडला वर्ड्स दिलेले आहे ज्या प्रकारे पॅराडाईज. ओके, पॅराडाईज, पेसिमिस्ट, कर्स, क्रॉनिक आणि मिनिंग इथे दिलेले आहेत आणि ते मिनिंग तुम्हाला मॅच करायचे आहेत. तर आपण डायरेक्टलीचे आन्सर्स बघूया. लेट्स सी. पॅराडाईज. पॅराडाईजचा डायरेक्ट आन्सर काय आहे? अ प्लेस, असं ठिकाण ऑफ एक्सेप्शनल हॅपीनेस अँड डिलाईट. ज्या ठिकाणी अतिशय आनंद आणि आपण डिलाईट, हे पण आनंदमय वातावरण असेल, एक स्वर्ग आपण म्हणू शकतो. देन पेसिमिस्टचा मिनिंग काय? वन हू बिलीव्स दॅट द वर्स्ट थिंग विल हॅपन. की अतिशय वाईट घटना घडणार आहे फ्युचरमध्ये असा विश्वास करणारा म्हणजे पेसिमिस्ट, हे नकारार्थी विचार करणारा. कर्स, ऑफेन्सिव्ह वर्ड्स टू एक्सप्रेस अँगर ऑर अनॉयन्स. म्हणजे नेहमी वाईट शब्दांचा यूज करणारा, रागवणारा, असे हे त्याला कर्स बोलतात. क्रॉनिक, कॉन्स्टंट ऑर लास्टिंग फॉर लॉंग टाइम. चिरकाळ,
नेहमी सतत या अर्थाने. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी A4 ग्रामरच्या रिलेटेड आहे. ओके, फर्स्ट बघा काय सांगितलं, एक सेंटेन्स दिलेला आहे. आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. मी माझ्या बेडरूमच्या विंडोमधून बाहेर बघितलं आणि पावसाला कर्स करू लागलो, म्हणजे शिव्या घालू लागलो किंवा रागावलो. आता या सेंटेन्सचं काय करायला सांगितलेलं आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड रिराईट इट. अर्थात या सेंटेन्स जे आहे त्या सेंटेन्स ते सिम्पल सेंटेन्समध्ये चेंज करायचं आहे. जर सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे सेंटेन्सचे प्रकार पडतात ग्रामरमध्ये. तर इथे आपल्याला जे कंपाऊंड सेंटेन्स दिलेलं आहे ते सिम्पलमध्ये चेंज करायचं. मी याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहे. सिम्पल म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता याचं जे राईट करेक्ट आन्सर आहे ते आपण इथे आन्सरमध्ये बघू शकता. तर वनचा आन्सर काय आहे, लुकिंग आउट ऑफ माय बेडरूम विंडो. तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत ABCD, यापैकी 1 इज करेक्ट, एक बरोबर आहे. तर करेक्ट 1 कोणतं आहे, D, आणि ते कोणतं आहे D, ते म्हणजे लुकिंग आउट ऑफ माय बेडरूम विंडो कॉमा आय स्टार्टेड कर्सिंग द रेन. सो D1 इज अ करेक्ट आन्सर. फक्त D असं लिहायचं नाही, तर ते सेंटेन्स तुम्ही पूर्ण लिहू शकता. नेक्स्ट 2 याच्यामध्ये काही आणखीन एक सेंटेन्स दिला, आय गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बेगर एव्हरी डे. दररोज मी माझ्या घरामध्ये शिल्लक राहिलेलं अन्न त्या बेगरला दिले. तर या सेंटेन्सचं काय करायला सांगितलं, रिराईट इट युझिंग वूड. या सेंटेन्समध्ये वूड हे हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्बचा यूज करून हे सेंटेन्स परतले. जसं यूज टू आणि वूड हे तुम्ही ग्रामरमध्ये शिकलेलं असाल. तर आन्सरच आहे ओके, वूडचा यूज करून इथे आन्सर दिलेला आहे, आय वुड गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बेगर एव्हरी डे. इथे वूडचाच यूज का, आय आणि गिव्हच्या मध्येच का वूड केलं, गेव होतं, गेवचा गिव्ह का केलेला आहे. ह्या यूज टू आणि वूडच्या रिलेटेड मी ग्रामरची व्हिडिओ बनवलेली आहे. यूज टू किंवा यूज ऑफ वूड ती व्हिडिओ बघा, म्हणजे इथे वूडचा यूज कशा प्रकारे केला आहे क्लिअरली तुम्हाला समजून येईल. इथे एक्सप्लेन केलं तर मग खूप कन्फ्यूज व्हाल, ओरलमध्ये एक्सप्लेन केलं तर ते डायरेक्टली सेपरेट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते प्रॉपरली समजेल हा ग्रामरचा टॉपिक. ओके, नेक्स्ट आपण A5 क्वेश्चन या पॅसेजच्या रिलेटेड जो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतो, आणि क्वेश्चन असा आहे, डू यू लाईक रेन. तुम्हाला पाऊस आवडतो का, वाय आणि का. आता इथे स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं. तुम्ही एक सिम्पल लँग्वेजमध्ये एक मॉडेल एक्झाम्पल म्हणून आन्सर दिला ते तुम्ही बघू शकता. येस आय लाईक रेन. हो मला पाऊस आवडतो. एक सिम्पल सेंटेन्स बनवा. बिकॉज कारण इट मेक्स मी फील फ्रेश अँड एन्थुझॅस्टिक. पावसामुळे मी खूप फ्रेश फील करतो आणि एन्थुझॅस्टिक म्हणजे ताजे, एक म्हणजे अतिशय उत्साही होतो पाऊस आल्यानंतर. आय लाईक टू ड्रेंच इन रेन. मला पावसामध्ये भिजायला आवडतं. विच आय फील सो हॅपी. ज्याच्यामुळे मी खूप आनंद होतो. इन रेनी सीझन हिल्स अँड माउंटन्स everywhere one can see greenery which soothes and makes us feel fresh. पावसाळ्यामध्ये सर्व डोंगर, पर्वत हे सर्वत्र आपल्याला हिरवीगार दिसायला लागतात, की ज्याच्यामुळे आपलं मन शांत होतं आणि आपल्याला फ्रेश फील होतं. सो दिस टाईप ऑफ मिनिमम 4 lines you have to write in personal response type question. इथे पॅसेजच्या ओळी उतरून लिहू नका. स्वतःच्या मनाने सिंपल वाक्य तयार करा. देन यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. पूर्ण वाक्य मिळवू शकतात. तर मित्रांनो, जे रिमेनिंग या क्वेश्चन पेपरचा जो पुढील भाग आहे, पूर्ण 80 मार्कचा पेपर आपण बघणार आहोत, पण नेक्स्ट सेकंड पार्टमध्ये आपण राहिलेल्या भागाचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघणार आहोत. आय होप you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.